नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 नवरात्री विशेष आवाज महामुंबईचा प्रस्तुत उरणमधील नवशक्ती स्वयंभू पाषाण मूर्तीचा इतिहास। लेखक अजय शिवकर। आजच्या देवीचे तिसरे रूप चंद्रघटा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघटा या रूपाची आराधना केली जाते। या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात। चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो। चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते। देवीच्या या रूपाच्या नामोच्चारा मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते। जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढूच लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते। चंद्रघटा ही मनाच्या आकर्षतेचे प्रतीक आहे। आज पाहूया उरणच्या तिसऱ्या शक्तीची माहिती। करंजाची द्रोणागिरी माता। इसवी सन 11व्या शतकाच्या दरम्यान उरण वसवण्यापूर्वी येथे खूप जंगल होते। आता 7 पाड्या असणाऱ्या करंजाला तुरळक 2-3 घरे असावीत। एकदा एक गुराखी वरचा राईचा भाग पार करून डोंगराच्या पार गुरे चरायला गेला असता त्याला पाषाणरूपी मूर्ती सापडली। 3 टेकड्या पार करून त्याने हलकेच मूर्ती आणली, पण राईच्या भागात येताच ती जड झाली। त्याने तिथेच ती ठेवून खाली जाऊन काही लोकांना घेऊन आला, पण मूर्ती जागेवरून काही हलली नाही। मग तिथेच त्या देवीची स्थापना करण्यात आली। असे म्हणतात, हनुमान लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जाताना हातातून काही तुकडे पडले। त्या पर्वतांपैकी हा डोंगर म्हणजे द्रोणागिरी पर्वत। किल्ल्याचेही नाव त्याचवरून पडलं असावं। द्रोणागिरी पर्वत व किल्ल्यावरून देवीचे नाव आई द्रोणागिरी माता। उद्या गुरुवार 25 सप्टेंबर 2025 उद्याच्या देवीचे चौथे रूप कुष्मांडी। उद्याच्या देवीची माहिती घेणार आहोत आपण। पिरवाडीची मांगिनी देवी माता।